वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मस्त अशी खमंग टेस्टी कढी बनवलेली आहे. सोबतच भजीही घातलेली आहेत. मस्त अशी ही कढी भजी खायला खूप टेस्टी लागतात, खूप भारी लागतात आणि अतिशय साधी सिंपल प्रोसेस ही कढी भजी बनवण्यासाठी मी वापरलेली आहे. कढी जास्त घट्टही झालेली नाही आणि जास्त पातळही झाली नाही. अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी या कढीची झालेली आहे. आपण भात, भाकरी, चपाती कशासोबतही कढी मस्त एन्जॉय करू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी थोडेसे शेंगादाणे, थोडीशी कोथिंबीर, 2 चमचे बेसन पीठ, थोडंसं खोबरं आणि लसूण घेतलं आहे. याला आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं आहे. एका भांड्यामध्ये 1 ते दीड वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर जी आहे ती कट करून टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसं थोड्याशा लाल मिरची आणि लसूण जे आहे ना ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं होतं. तेही आपण यामध्ये ॲड केलं आहे. सोबतच थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि हळदही थोडीशी ॲड करून घेतली आहे. खाता सोडा अगदी थोडासा घातलेला आहे. ओवा थोडासा टाकू शकता. माझ्याकडे ओवा शिल्लक नव्हता म्हणून मी ओवा टाकला नाही. ओवा टाकल्यानंतर भजी ज्या आहेत ना त्याला खूप छान अशी मस्त टेस्ट येते. आता थोडं-थोडं पाणी ॲड करून आपल्याला मस्त असं एक बॅटर छान तयार करून घ्यायचं आहे. बेसन पीठ जर तुम्हाला थोडंसं कमी वाटलं, तर तुम्ही अजून यामध्ये बेसन पीठ ॲड करू शकता. तर मस्त असं हे पीठ आपल्याला व्यवस्थित खलून घ्यायचं आहे. छान असं भजीसाठी लागणारं बॅटर मी तयार करून घेतलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. चला आता पुढची प्रोसेस पाहूयात. तर आदल्या दिवशी मी 250 ग्रॅम एवढं दही घेतलं होतं. त्या दह्याला छानपैकी अ, व्यवस्थित असं हलवून घेतलं होतं. त्यापैकी थोडंसं इर्जन जे आहे ते मी साईडला काढून ठेवलं आहे. कारण जर इर्जन नसेल तर परत दही लावायला खूप प्रॉब्लेम होतो. तर या ठिकाणी इर्जन साईडला काढून जे काही आता ताक आपलं उरलेलं आहे, त्या ताकामध्ये आपल्याला आपण जो मसाला करून घेतला होता ना, तो ॲड करून घ्यायचा आहे. मस्त अशी छान खमंग कढी होते. ह्याप्रमाणे जर आपण बनवली तर वरून थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. आता कढीसाठी लागणारं आपलं जे मिश्रण आहे ना, ते अगदी परफेक्ट तयार झालं आहे. ज्या भांड्यामध्ये आपल्याला कढी तयार करून घ्यायची आहे ना, त्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आणि फायनली आता आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करायची आहे आणि एका साईडला आपल्याला हे मिश्रण उकळत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला लगेच गरमागरम अशी भजी तळून घ्यायची आहे. तर गॅसवरती मी आता कढीसाठीचं भांडं ठेवून दिलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला तेल गरम झालेलं आहे. तर गरम-गरम तेलामध्ये आपल्याला खलून घेतलेलं जे पीठ आहे ना, ते टाकायचं आहे. फायनली एकदा हलकंसं पीठ हलवून घ्यायचं आहे आणि आता मस्त याचे आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत. तर छानपैकी आता जेवढं कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे, ते तेलात मावतील एवढी भजी आपल्याला सोडून घ्यायची आहेत. भजी मस्त अशी कुरकुरीत होतात आणि फुलली पण जातात. त्यामुळे जेवढी मावतील तेवढीच भजी टाकायची आहेत आणि छानपैकी भज्यांना गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असे यामध्ये तळून घ्यायचे आहेत. भजे तळताना खरंच घरामध्ये खूप छान खमंग असा वास येतो आणि कढी बनवताना शक्यतो कढी भजी बनवताना शक्यतो ती सकाळी बनवायची आहेत. म्हणजे दिवसभर पोटभर कढी खाल्ली जाते. संध्याकाळच्या वेळेला जर कढी खाल्ली तर पित्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो सकाळच्या जेवणामध्ये कढी खाल्लेली कधीही बेटर असते. म्हणून सकाळच्या जेवणामध्ये कढीचा वापर करावा, संध्याकाळच्या जेवणामध्ये करू नये. तर मस्त असं या ठिकाणी भजे आपले तळत आहेत आणि या ठिकाणी कढीच्या पातेल्यामध्ये कढीला छान उकळीही येत आहे. तर असे दोन्ही कामं एकाच वेळेला चालू आहेत. असं केल्याने झटपट कढी भजी बनतात. खूप जास्त वेळ लागत नाही एक रेसिपी बनवण्यासाठी. तर या ठिकाणी आता भजे छान गोल्डन कलरवर आलेले आहेत. सर्व भजे आपल्याला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये. आणि याचप्रमाणे बाकीची जी भजी आहेत ना, तेही आपल्याला तयार करून घ्यायची आहेत. कढीला छान उकळी आली आहे. कढी बनवताना नेहमी मोठ्या भांड्यामध्ये कढी बनवायची. म्हणजे कढी जर उता गेली, तर ती खाली जात नाही. आणि गॅसची जी फ्लेम आहे, तर ती फ्लेम जी आहे ना, ती ऑफ ठेवायची. थोडी कमी ठेवायची आहे. म्हणजे कढी जास्त उता जात नाही. आता राहिलेली भजी आपल्याला बनवून घ्यायची आहेत. सर्व भजी एकदाच बनवून होतील, तेव्हाच आपल्याला कढीमध्ये भजे ॲड करून घ्यायचे आहेत. तर यामधले अर्धे भजे मी घरात खाण्यासाठी वापरले आणि अर्धेच भजे मी कढीमध्ये ॲड करणार आहे. तर मस्त असं गोल्डन कलरवरती 2 ते 3 बॅचेसमध्ये सर्व भजे तळून होतात. मस्त कुरकुरीत लागतात सकाळी-सकाळी खायला भारी वाटतात आणि कढीमध्ये टाकून खायला तर दिवसभर खरंच खूप भारी रेसिपी तयार होते ही. तर सर्व भजी तळून घेतल्यानंतर मी एक्स्ट्राचं जे ऑइल होतं ना, ते बाजूला काढून ठेवलं. आता यातले अर्धे भजे जे आहेत ना, ते मी खाण्यासाठी घेतले आणि अर्धे भजे आपल्याला आता कढीमध्ये टाकण्यासाठी ठेवायचे आहेत. प्रथमतः भजी थोडीशी थंड करून घेते. तोपर्यंत आपल्याला फायनली आता
कढीला फोडणी देऊन घ्यायची आहे. कढी आपली छान उकळी गेली आहे. वरून फक्त फोडणी देणं बाकी आहे. तर गॅसवरती कढई तर गरमच होती. त्यातले तेल आपण थोडेसे ओतून घेतले आहे. जेवढे तेल आपल्याला हवे आहे तेवढे तेल ठेवलं आहे. त्यामध्ये आता मी जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता ह्या 4 वस्तू टाकलेल्या आहेत. मस्त अशी ही फोडणी बसते कढीला. वरून थोडासा लसूण ॲड करायचा आहे. तुम्हाला जर लाल मिरची पावडर वगैरे टाकायची असेल तर लाल मिरची पावडरही आपल्याला लगेच ॲड करायची आहे. आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ना, तर त्या वाटणामध्ये कुठेही आपण तिखटाचा वापर केला नव्हता किंवा तिखट लागण्यासाठी असं काही वापरलं नव्हतं. तर तुम्ही इथे हिरवी मिरची नुसती कट करूनही वापरू शकता किंवा लाल मिरचीही वापरू शकता. तर या ठिकाणी मी लाल मिरची वापरलेली आहे. गॅसची फ्लेम कमी केल्यामुळं कढी जी आहे ना, ती खूप मस्त अशी शिजली गेली आहे. खूप छान झाली आहे. त्यामध्ये मी आता सर्व जी भजी आहेत ना, ती टाकून घेतली आहेत. एका साईडला आपली आता परफेक्ट अशी फोडणी तयार आहे. कढईतली फोडणी जस्ट यावरती ओतून घ्यायची आहे. खूप भारी आणि मस्त सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतो. आता एकदा सर्व कढी आहे ना, ती व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे. खूप भारी, खूप मस्त अशी होते, खूप टेस्टी होते. आता कढईमध्ये थोडीशी कढी टाकायची आहे आणि कढई छान धुतल्यासारखी करायची आहे आणि जे फोडणीचं थोडंफार शिल्लक राहतं ना, तेही या फोडणीमध्ये टाकून द्यायचं आहे. आता मस्त आपली कढी तयार झालेली आहे. म्हणजे एका साईडला भजे तयार होतात आणि एका साईडला कढीही छान उकळली जाते. तोपर्यंत आपल्याला भात, भाकरी, भाजी काय असेल ना, तेही बनवून घ्यायचं आहे आणि मग नंतर मस्त अशी ही कढी गरमागरम सर्व्ह करायची आहे. तर खूप छान टेक्स्चर या कढीचं झालेलं आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आणि भजी तर खूपच सुंदर अशी झालेली आहेत. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे. कढी आता जरी थोडीशी पातळसर वाटत असली ना, तरीही थोड्या वेळाने तिला आणखीन थोडीशी घट्टसरपणा येतो आणि खूप टेस्टी लागते. 1 तास जर तुम्ही कढी अशीच ठेवली आणि 1 तासानंतर तर घेतली ना खायला, तर ही खरंच खूप भन्नाट आणि खूप भारी अशी कढी होते. ताकाची कढी खायला खूप छान वाटते दह्याच्या कढीपेक्षा. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे. ही कढी भजीची रेसिपी जर आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की याप्रमाणे कढी भजी तयार करून पहा. हिवाळ्यामध्ये कढी भजी खायला खरंच खूप छान आणि खूप भारी असं वाटतं. तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक